कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघितलंस काय? भाषा बघतेस कायची? नशीब समज बोलते अजून। जेव्हा हात चालतील ना तेव्हा कळेल शिवा काय चीज येते। ए तू शिवा, ती ताई आहे माझी, असं नाही बोलायचं तिच्याशी, नीट बोलायचं तिच्याशी। हा, हा, मला तुझ्याशी थोडं तू बोलायचं। इथे काय करतेस? परत फसवायला आलीस का आम्हाला कोणाला? नाही, मी असं काही करायला आले नाहीये। मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे। बघ, दिव्याची यात काही चूक नाहीये। मला माहितीये। हा, मग असं लग्न नको ना मोडू। हे बघ, तुला जी काही शिक्षा द्यायची ना तुम्हा सगळ्यांना ती मला द्या, दिव्याला नका देऊ। मला तुझं काही ऐकायचं नाहीये, प्लीज गेट आउट ऑफ माय हाऊस। हे बघ, तुझा गैरसमज होतोय। हे सगळं तुला त्रास देण्यासाठी किंवा कोणाला त्रास देण्यासाठी नाही झालं। हे माझं एकदा ऐकून घे, मला सगळं सांगायचंय। शिवा, मी गैरसमज नाही करत आहे, तू घरातनं बाहेर हो आधी। तू माझा खरा मित्र असशील तर माझं सगळं ऐकून घेशील। मैत्रीबद्दल तू बोलू नकोस, गेट आउट। पण मला तुला सगळं सांगायचंय। शिवा, आशू, हे बघ शिवा, आत्ता इथे तुझं ऐकून घ्यायची कोणाचीच मनस्थिती नाहीये, सो प्लीज लीव। आशू, बाळा, आशू, वाह, काय क्लायमॅक्स बघायला मिळालाय। पैसा वसूल सिनेमा। शिवानी, बाळा, बरी आहेस ना तू? हा, पोलिसांनी तुला त्रास नाही ना दिला? तू ये इथे बस, ये बस बस। शिवानी, पाणी। खूप त्रास दिला का पोलिसांनी? हे बघ, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस। शिवानी, माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील? तू हे सगळं दिव्याचं लग्न मोडण्यासाठी केलंस? शिवानी, मला उत्तर हवंय। आई, हे सगळं बाहेरच्या माणसांनी म्हटलं असतं ना किंवा त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला असताना तरी चाललं असतं, मला काही वाटलं नसतं। पण तुला असा प्रश्न पडतोय, हसायलाच येतंय मला। तुम्ही मला लग्नाला येऊ नको असं सांगितलं म्हणून मी हे सगळं केलं असं वाटतंय? इतकी वाईट आहे मी? अगं, पण या सगळ्याचे काय परिणाम झालेत कळतंय का तुला? दिव्याचं लग्न मोडलंय, तुला जेलमध्ये जावं लागलं। तुला अंदाज तरी आहे का ग? तू त्या गुंडांबरोबर मारामारी केलीस, त्यांना पकडून देण्याचा प्रयत्न केलास, सगळं मान्य आहे मला। खूप मोठा पराक्रम गाजवलास तू, पण या सगळ्यामुळे दिव्याचं लग्न मोडलंय। आई, मी तसं केलं नसतं ना तरी हे लग्न मोडलंच असतं। म्हणजे? अगं, मी त्या गुंडांना नसताना मारलं किंवा नसताना थांबवलं तर ते दिव्याला उचलून घेऊन गेले असते।
मी हे सगळं दिव्यासाठीच करतेय. मी पप्पांना प्रॉमिस केलंय. मी आत्ताही आशूच्या घरी जाऊन आले, त्या सगळ्यांची माफी मागून आले. मग काय म्हणाले ते? शिवानी, तुला कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला? काय गरज होती त्यांच्या घरी जायची? का आधीच त्यांचा तुझ्यावर एवढा राग आहे? तर का गेलीस तू तिथे? आगीला हवा दिल्यावर भडका उडणारच ना. आई, हे बघ, मला हे लग्न मोडायचं नव्हतं आणि हे मोडायचं नाही म्हणून काहीतरी करावं लागेलच ना. आणि मी काहीही करायला तयार आहे. मी पप्पांना प्रॉमिस दिलंय. अगं, पण ह्याचे परिणाम काय झाले ते बघतेस ना. शेवटी हे लग्न मोडलंच ना. देसाई आपल्याशी पुन्हा सोयरीक जोडायला तयार नाहीये. अगं, ते ऐकून घ्यायलाही तयार नाहीयेत. ही सोयरीक पुन्हा कशी जुळणार आहे? हे लग्न पुन्हा कसं जुळणार आहे ग? त्याचं टेन्शन तू नको घेऊस. हे लग्न तर होणार. आशू आणि दिव्याचं लग्न होणार. मी लावणार. ए शिवा, हे एवढं सगळं घडलंय आणि आशू पण खूप रागात आहे. आणि हे एवढं सगळं घडल्यावर मांजा करेल का आपली मदत? आता तेच सांगून तर मला इथे बोलवलंय. बघू आता काय होतं. मला पण आलंय टेन्शन. आशू खूप चिडला असेल का आपल्यावर, आणि आपण पण खूप चिडायचो त्याच्यावर. त्यांनी हे सगळं लक्षात घेऊन आपल्यावर राग काढला तर? ए नाही नाही नाही, हे असं नाही करणार तो. आपण सगळे मिळून त्याची माफी मागू ना. हा, हो का? काल बघितलं ना, काल कोणाचाच ऐकत नव्हता तो. शिवा, चल आपण सीसीटीव्ही फुटेज पाहू शकतो. ऐक ना माझा. काय झालं? नाही बाई, थँक्यू. तू एवढं सगळं झाल्यावर पण एवढी मदत करतोयस आम्हाला, त्यासाठी. अगं, वेडी आहेस का? आणि मुळात हे सगळं करून मी आशूची सुद्धा मदत करतो. त्यामुळे थँक्यू वगैरे नको बोलू. चल जाऊ. नाही, पण हे सगळं झालं त्यासाठी. हे बघ शिवा, मी सगळ्या गोष्टी समजू शकतो. हा, पण तुझ्यात आणि आशूमध्ये जे काही आहे ना, ते तुम्ही स्वतः बोलून घ्या. कसं आहे, मी यात पडलो तर तो माझ्यावर चिडेल. आणि मला वाटतं की आपण हे नंतर बोलूयात. तो मॅनेजर कसा तरी तयार झाला, आपण आधी फुटेज पाहूया. हा, चल चल ये. चल. चला, ये चल. या सर, ते जरा असं दाखवायला परमिशन आहे साहेब. फक्त तुम्ही आहात म्हणून मी दाखवतोय. तुम्ही कोणालाही सांगू नका, नाहीतर माझी नाकेनं होतील. नाही नाही, आपलं बोलणं झालंय ना, मी नाही सांगणार कोणाला. प्लीज सांगा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.